हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेज हा कॉमन टॉपिक आहे. त्याच्यासाठी आज आपण इथे टॉपिक 13 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट मीन्स अर्बन लोकल बॉडीजचे काही एमसीक्यूज कव्हर करूया. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे ही कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करून द्या. तसंच बघा, जनरल नॉलेजची इम्पॉर्टंट एमसीक्यूजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कंप्लीट एमसीक्यूज दिलेले आहेत टॉपिक वाईज. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्टचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे द 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 1992 डील्स विथ 74वी घटना दुरुस्ती अधिनियम 1982 कशाशी संबंधित आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रूरल लोकल बॉडीज, सेकंड अर्बन लोकल बॉडीज, थर्ड फंडामेंटल ड्युटीज आणि फोर्थ ज्युडिशरी रिफॉर्म. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अर्बन लोकल बॉडीज, शहरी स्थानिक संस्था. बिकॉज द 74th अमेंडमेंट प्रोव्हाइड कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस टू अर्बन लोकल बॉडीज लाईक म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्युनिसिपल काउन्सिल अँड नगर पंचायत. नेक्स्ट, सेकंड द 74th अमेंडमेंट इन्सर्टेड विच पार्ट इन द कॉन्स्टिट्यूशन. 74वी दुरुस्तीने संविधानात कोणता भाग समाविष्ट केला? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट पार्ट 9, पार्ट 9 ए, पार्ट 10 अँड पार्ट 8. तो करेक्ट आन्सर इथे सेकंड पार्ट 9 ए. पार्ट 9 ए आर्टिकल 243 पी टू 243 जेड जी फॉर म्युनिसिपॅलिटीज. नेक्स्ट, थर्ड विच शेड्यूल वॉज ऍडेड बाय द 74th अमेंडमेंट. 74वी दुरुस्ती कोणती अनुसूची जोडली? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 10th शेड्यूल, 11th शेड्यूल, 12th शेड्यूल, 9th शेड्यूल. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड 12th शेड्यूल. द 12th शेड्यूल कंटेन 18 फंक्शन ऑफ म्युनिसिपॅलिटीज. नेक्स्ट, फोर्थ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन अर्बन लोकल बॉडी. खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक संस्था नाही? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सेकंड म्युनिसिपल काउन्सिल, थर्ड नगर पंचायत अँड फोर्थ ग्राम सभा. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ ग्राम सभा. ग्राम सभा इज द रूलर बॉडी अंडर 73rd अमेंडमेंट. नेक्स्ट, फिफ्थ विच आर्टिकल डिफाईन म्युनिसिपालिटीज. नगरपालिकाची व्याख्या कोणत्या कलमात आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट आर्टिकल 243 पी, आर्टिकल 243 क्यू, आर्टिकल 243 आर अँड आर्टिकल 243 एस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट आर्टिकल 243 पी, कलम 243 पी, बिकॉज इट प्रोव्हाइड डेफिनेशन इन्क्लुडिंग म्युनिसिपालिटीज. नेक्स्ट, सिक्स्थ विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली मॅच द टाइप ऑफ अर्बन बॉडी. खालीलपैकी योग्य जोडणी कोणती? बघा, नगर पंचायत लार्ज सिटी, म्युनिसिपल कॉर्पोरेशन स्मॉल टाउन, थर्ड म्युनिसिपल काउन्सिल मीडियम टाइम अँड ग्रामपंचायत अर्बन एरिया. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड म्युनिसिपल काउन्सिल मीडियम टाउन. नगरपालिका मध्यम शहर, बिकॉज नगर पंचायत इज अ ट्रान्झिशनल एरिया, म्युनिसिपल काउन्सिल इज अ स्मॉलर और मीडियम अँड कॉर्पोरेशन दॅट इज लार्ज सिटी. नेक्स्ट, सेवन्थ द ड्युरेशन ऑफ म्युनिसिपॅलिटीज इज. नगरपालिकेचा कार्यकाळ किती असतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 3 इयर, 4 इयर, 5 इयर, 6 इयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 5 इयर, फिक्स 5 इयर टर्म. नेक्स्ट, 8 विच बॉडी कंडक्ट इलेक्शन टू म्युनिसिपॅलिटीज. नगरपालिकांच्या निवडणुका कोण घेतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, सेकंड स्टेट इलेक्शन कमिशन, थर्ड पार्लमेंट अँड फोर्थ गव्हर्नर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड स्टेट इलेक्शन कमिशन, राज्य निवडणूक आयोग, बिकॉज स्टेट इलेक्शन कमिशन हँडल लोकल बॉडी इलेक्शन. तसंच बघा, इलेक्ट्रिकल साठी सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 22 चॅप्टर 140 टॉपिक्स अँड 1500 प्लस एमसीक्यूज आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, नाइन्थ विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. खालीलपैकी योग्य विधान कोणते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रिझर्वेशन फॉर वुमन इज ऑप्शनल, सेकंड रिझर्वेशन फॉर SC ST इज मॅन्डेटरी, थर्ड रिझर्वेशन अप्लाइज ओनली इन रूरल बॉडीज अँड फोर्थ नो रिझर्वेशन एक्झिस्ट. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड रिझर्वेशन फॉर SC ST इज मॅन्डेटरी. SC ST साठी आरक्षण अनिवार्य आहे, बिकॉज रिझर्वेशन फॉर SC ST इज मॅन्डेटरी ऍटलीस्ट 1/3 सीट फॉर वुमन. Next, 10th, which committee recommended strengthening local body leading to 74th amendment?
74व्या दुरुस्तीपूर्वी स्थानिक संस्था मजबूत करण्यासाठी कोणत्या समितीने शिफारस केली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बलवंतराय मेहता कमिटी, अशोक मेहता कमिटी, एल.एम. सिंघवी कमिटी अँड सरकारिया कमिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एल.एम. सिंघवी कमिटी इज रिकमेंडेड कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस. नेक्स्ट 11 वार्ड कमिटीज आर कॉन्स्टिट्यूटेड इन. वार्ड समित्या कुठे स्थापन केल्या जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑल म्युनिसिपॅलिटीज, सेकंड ओनली रूरल एरियाज, थर्ड म्युनिसिपॅलिटीज विथ पॉप्युलेशन अबोव 3 लाख अँड फोर्थ ओनली स्टेट कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड म्युनिसिपॅलिटीज विथ पॉप्युलेशन अबोव 3 लाख. 3 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये, बिकॉज मॅन्डेटरी फॉर सिटीज विथ पॉप्युलेशन ग्रेटर दॅन 3 लाख. नेक्स्ट 12th which of the following is not a function in 12th schedule? 12व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणते कार्य नाही? बघा ऑप्शन आहे फर्स्ट अर्बन प्लॅनिंग, पब्लिक हेल्थ, डिफेन्स, वॉटर सप्लाय. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डिफेन्स, संरक्षण, बिकॉज डिफेन्स इज अ युनियन सब्जेक्ट नॉट म्युनिसिपल फंक्शन. नेक्स्ट 13 स्टेट फायनान्स कमिशन इज कॉन्स्टिट्यूटेड एव्हरी. राज्य वित्त आयोग किती वर्षांनी स्थापन केला जातो? तो बघा ऑप्शन आहे फर्स्ट 3 इयर, 4 इयर, 6 इयर, 5 इयर. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ 5 इयर. रिव्ह्यू फायनान्शियल पोझिशन एव्हरी 5 इयर. नेक्स्ट 14 विच आर्टिकल डील विथ इलेक्शन टू म्युनिसिपालिटीज. नगरपालिकांच्या निवडणुकासाठी कोणते कलम आहे? बघा ऑप्शन आहे आर्टिकल 243U, सेकंड आर्टिकल 243ZA, थर्ड आर्टिकल 243T अँड फोर्थ आर्टिकल 243W. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड आर्टिकल 243ZA. इट डील विथ इलेक्शन. नेक्स्ट 15 विच स्टेटमेंट इज करेक्ट. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 74th अमेंडमेंट केम इनटू फोर्स इन 1993. सेकंड इट प्रोव्हाइड कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस टू ULB. Third, it applies uniformly to all states without exception. And fourth, it introduced 12th schedule. The correct answer is third, it applies uniformly to all states without exception. सर्व राज्यावर अपवादाशिवाय लागू, because these are the exception, that is almost some tribal areas. तसंच बघा इलेक्ट्रिकलची PDF अवेलेबल आहे, मेकॅनिकलची PDF अवेलेबल आहे, गव्हर्नमेंट स्कीमची PDF आहे, जनरल नॉलेज आणि मराठी व्याकरण आणि सगळ्या ऍप्स सगळ्याच PDF अवेलेबल आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.